नमस्कार, लोकतंत्र मिररच्या टॉप 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आहे आपल्यासोबत पल्लवी। तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। पुणे आरटीओ मध्ये MH12 नव्या वाहन नोंदणी मालिकेचा प्रस्ताव। पुणे वाहतूक पोलिसांच्या गैरव्यापारावर प्रशासनाचे आदेश, अधिकाऱ्यांची बदली। पुणे नाले सफाईची निविदा 51% कमी दराने, स्थायी समितीचा निर्णय चर्चेत। राज्यातील विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी सप्टेंबरमध्ये, अभ्यासक्रम रखडल्याची माहिती। सोलापुरात रिक्षातून दागिने चोरी करणाऱ्या 4 महिलांना अटक। दोन कुंभी प्रमाणपत्र प्रकरणात नगरसेवक रोहित पाटील यांचे सदस्यत्व रद्द। सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडीवर 15 दिवसात सुधारणा आराखडा तयार होणार। पुण्यातील 88 कोटीच्या फसवणूक प्रकरणातील महिला आरोपी UAE मधून ताब्यात। सातारा रस्त्यावर 15 झाडांची बेकायदा छाटणी, प्रशासनाचे मौन कायम। सिंदूरवाडा शिवपूरमध्ये 55 लाखांचा अवैध वाळूसाठा जप्त, तिघांवर गुन्हा। निकृष्ट पनीर विरोधात तुकाराम मुंडे यांची कार्यवाही, वापरावर बंदी। महागाई नियंत्रणात राहणार, कर्ज व ठेवीवरील व्याजदराकडे लक्ष। संसद मोर्चा याचिका स्वीकारली, आंदोलकांना समजवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मत। विद्यार्थी आंदोलनादरम्यान ISIचा कथित कट उधळला, मॉड्यूल उघड। संसदेतील कोंडी सोडवण्यासाठी रिजिजू यांनी राहुल गांधीची घेतली भेट। राज्यातील 200 विधी महाविद्यालयाचे कप राऊंड बाहेर, उच्च न्यायालयात धाव। विधिमंडळ गटावर पक्षाचेच नियंत्रण, सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण। 1.40 लाख शेतकरी कर्जमाफीस अपात्र, पात्रांना 2 दिवसात रक्कम। CJP आंदोलनाच्या पुढील रणनीतीसाठी आज कोअर कमिटीची बैठक। शिवसेना कोणाची, सर्वोच्च न्यायालयात निर्णायक सुनवाई सुरू। नागपूर खंडपीठाचा निर्णय, चौकशी आदेशाचा अधिकार राज्यमंत्र्यांना नाही। कंगना रनौत शिक्षा मंत्री होणार असल्याचा व्हायरल दावा खोटा। पुण्यासह राज्यातील 10 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा। विरारमध्ये ग्रिलमधून पडून 2.5 वर्षाचा चिमुकल्याचा दुर्दैवी अपघात। अजित पवार गटाला धक्का, शेकडो कार्यकर्त्यांचा शरद पवार गटात प्रवेश। सध्या इतकंच, बघत रहा लोकतंत्र मिरर।